वर्षाचा वनवास आणि 14 वर्षानंतर ही जोडी जर एकत्र आली. आता त्यांना माहिती आहे की सचिन बुवांना मंडळाने मग मला माझं मंडळ खेड तालुका आहे, मला काय म्हणजे काय मी काय कुठं पडलेला बाहेर नाही पडलेला, मंडळ आहे माझ्याकडे. आणि महाकाळ बुवाने स्वतः माझा काल्पनिक त्यांनी बोलले की बुवा तुमचं स्वागत आहे सगळ्या गोष्टी. आणि तालुक्यातला कलाकार तालुक्यात आला त्याचा अभिमान आहे. पण लोकांमध्ये क्रेज आहे की ही जोडी परत लागावी. आणि त्याच्यावर मग बुवा आम्ही काही गोष्टी त्या माझ्या मुलांनी सुद्धा टाकल्या. आणि त्याच्यावर मग बुवानी थोडंसं काल लयच म्हणजे लय नाही म्हणजे ठीक आहे, पण ते झालं ते झालं. आता ते लोकांना काहीतरी वेगळा मेसेज गेला आहे. माझं म्हणणं एवढंच आहे मित्रांनो, बघा लांबोरे बुवांना पण सांगतो, नाव घेऊन सांगतो, गेल्या वर्षी माझ्याशी त्यांनी कार्यक्रम केलेला आहे. मला काय फरक टिंब नाही. आणि 14 वर्षानंतर 14 वर्ष आपण कार्यक्रम नाही केले, 14 वर्ष आपण कार्यक्रम नाही केले, मला फरक टिंब नाही. पण आज लोकांचे क्रेज आहे, एक जनभावना आहे, त्यामुळे त्या पोराने टाकलं. त्यातलं वाईट कमेंट होतं, तुमच्याबद्दल असू द्या माझ्याबद्दल असू द्या, त्या त्यांनी पोरांनी खोडून टाकले. पण कालच्या कार्यक्रमामध्ये म्हणजे कालच्या त्यांनी जे केल्याच्या नंतर सुजित जुल्या माझाच पोरा, त्याला चड्डीव बघितलाय मी, नागडा होता तो. 15 वर्ष काम केलंय तुमच्या गावात शिवात मी. का विचारतो अक्षय डपले, कोणतरी बोलला नाही अक्षय डपले, इकडे अक्षय, इकडे नाही मुद्दाम इकडे सांगतो. हा अक्षय डपले, तुम्ही चेहरा बघून ठेवा आणि त्याच्या केसाला तुम्ही हात लावून दाखवा. आम्ही काय दांडे करावं सगळं इकडं. हा मी सांगायची कुठे आहे, फक्त आमच्याकडे पोरा नाही. माझ्या पोरांना मी सांगेन, अरे पोरा आमच्याकडे नाही, पण हे आता ह्या वयात हाडात उठली तर आता झुलतील काय. मग सामना जर करायचा आहे तुम्ही म्हणताना काहीतरी ते शब्द बोललं रे, भिडायचं तर रंगमंचा भिडा ना. या पोरांच्या भिडवण्यात काय अर्थ आहे. हे ना तुमची पोरा येणार, आमची पोरा मारामाऱ्या करा. तुम्हाला जर भिडायचं आहे तर तुम्ही रंगमंचावर माझ्याशी भिडा, कधीही भिडा. तत्वाचा वाद करू. आपलं वैयक्तिक काय भांडण नाही. तुम्हाला मी काय शिव्या 4 दिला, तुम्ही मला नाही दिलेल्या. वाद बरोबर आहे. नसल करायचं आपलं तर राम आम्ही आमचं आहो, तुम्ही तुमचं राहा, आमचं काय म्हणणं नाही. पण एक जनभावना आहे. बघा मित्रांनो, आज गीतेवर हात ठेवून जज खोटा बोलतो, वकील खोटा बोलतो, आरोपी खोटा बोलतो, साक्षीदार पण खोटा बोलतो. अरे एवढं काय करता. संविधानावर हात ठेवून आमदार खासदार काय करतात आज. तर एवढी शपथ तुम्हाला कोण काय फासाव देणार आहे. चांगल्यासाठी जर मोडली, तुम्ही म्हणता एक वचनी आहे. बघा मित्रांनो, आणि असू दे ते, मला त्याच्याबद्दल म्हणणं नाही. कुणी म्हणजे बरोबरी नका करू. राम कृष्ण, अरे कृष्णाने 12 गाव अग्निजानं गिळला. 12 गाव अग्नी. तुम्ही एक माचीची काडी इजून दाखवा बघू जीभाऊ, चला मानतो तुम्हाला. अरे त्याला तुम्ही व्यभिचारी ठरवता, त्याच्यासोबत बरोबरी करता. रामाशी कृष्णाशी कशाला बरोबर आहे या. नाही म्हणून म्हणतोय नाही प्लीज, म्हणून मला बोलायचं होतं. त्यांचा निर्णय त्यांनी कळवला. बघा आपल्याला हाय फरक पडेल, पण निश्चितपणे जर तुम्ही तत्वाला जर तुमच्या आहात तर मी तत्वनिष्ठ तेवढाच आहे. आणि हा फरक तुम्हाला निश्चितपणे दिसेल. काही दिवसात मी जास्त बोलत नाही. आणि म्हणून प्रश्नपद बुवांना शाहिरांना प्रश्नपद दिलाय. 2 स्त्रियांच्या संयोगात